ताई. हा बोल ना शीला, काय म्हणते? हे 2 ठिकाणी मटण का म्हणून ठेवलंय? अगं पाटावरचं जे मटण आहे ना, ते हड्डीवालं मटण आहे. हड्डी पीस वगैरे मिक्स आहेत. तर त्या मटणाचं असं रस्सा भाजी बनवायची आपल्याला तरीवाली. आणि जे तुझ्यापाशी आहे ना, ते नुसते पिसच आहेत. तर अर्धी लेकराला उकडा काढून ठेवायचा पिवळ्या रश्श्याचा. आणि अर्धा असं हे करायचं आहे, फ्राय करून घ्यायचे. तर त्याच्यासाठी ते बाजूला काढून ठेवले बघ. माय बाई, मग आता याच्यासाठी दुसरा मसाला बनवायचा की काय ताई? अगं नाही, एवढी गरज पडत नाही. त्याचा मसाला मी जरासा साईडला करून घेते. ते फ्राय करायसाठी काही जास्त मसाला लागत नाही, काही नाही. ह्याच्यातला जरासा मसाला घेते. आणि ते दुसरं हे लागते ना आपलं कॉर्न फ्लॉर काय म्हणतात त्याला, ते हे मक्याचं पीठ राहते ना, त्या पिठामध्ये ते हे करून मग बॉईल करायला म्हणजे तळायला टाकता येतात. ठीक आहे, त्याच्यामुळं ना ते त्याच्या नादी लागू नको तू. एवढं केलं बस झालं. आता एक काम कर तू, पीठ चुरून घेऊन पोळ्या कर. मी ते फ्राय बी करून घेते, याची भाजी बी बनवते, भात बी टाकते. आणि अजून काय म्हणतात दुसरं काय लागत असेल तर ते बी करून घेते. पीठ चुरून पोळ्या केल्या बस झालं मग तेवढं. मग नंतर शेवंतीला सांगूत हे नेऊन ठेवायला. ठीक आहे? पण शेवंती ठेवल का ताई? हां, ती कुठं गायब झाली तेच दिसेना झालंय. हे यायचेत म्हणून तेव्हापासूनच्या घरातून गायब झाली, ती दिसली कुठं? हां, मी तर इकडे तिकडे सगळीकडे बघून आली, बाहेरही नाही इकडेही नाही. काय माहीत कुठं गेली ती. तिला बरं दिसत नाही आपले मायबाप आलेत म्हणून, काम सांगतील म्हणून बराबर गायब झाली. कुठं बाहेर जाऊन बसली काय आहे की पोरीच्या इकडं, तिचं तिलाच माहीत आहे. एवढा काय हे करून घ्यायचा बरं, जळून घ्यायचं बरं ताई, मला सांगा बरं. हां, आता हिच्या मायबापाचं आपण एवढं करतो, आपले सासू सासरे आहेत म्हणल्यावर, तर मग हिनं कमीत कमी बोलायसाठी तरी थांबावं असताना. काय वाटतं आपल्या घरच्या यायला, सांगा बरं तुम्ही. हां, नुसतं खुशाल का एवढं जरी बोलले की बरे हा का सगळं व्यवस्थित आहे का, एवढं जरी बोलले असे तरी आपल्या आईला बापाला बरं वाटलं असतं. हां, एवढी मोठी आहे की आता एक लेकराची माय झाली की हिनं का असं करायला पाहिजे का, मला तुम्ही सांगा बरं ताई. हां, काय शीला, अशा माणसाकडून अपेक्षा तरी ठेवायला शोभते का ग? जाऊ दे ना, मरू दे ना, आपल्याला काय राहिले. किती जीव लावान काही करा कुठपर्यंत बी. माय सुधारली मात्र लेक काही सुधारली नाही. जाऊ दे, आपलं आपलं करायचं. आपण आपल्या घरी आलो ना, सासू सासरे बराबर राहताना आपल्यासाठी आपले नवरे, तर मग सोडून दे. हिच्या नादी लागण्यात काय अर्थ नाही, काही नाही. 4 दिवसानं खपणार आहे, मरणार आहे म्हणा तिकडे जाऊन. तर गेली लय चांगलं होऊन जाईल बापा. ते माणूस कुठं आहे की काय माहितीचं त्यालाच माहीत आहे. कुठं दिवे लावायले की त्याचं त्यालाच माहीत आहे बापा. आता ही आपल्या जीवावर अशी सोडली आणून, आता करणं भाग आहे 4 दिवस कसं तरी काहीतरी. काही न म्हणता उगशीला काहीच बोलू नको, काही नको, गपचूप कामं करून घे. तुला खरं ते सांगायले बघ, मायबापाच्या देखत नको भांडण घरामध्ये, चांगलं नाही वाटणार. तिला काही फरक पडत नाही, काही नाही. तिच्या मायबापाला काही फरक पडत नाही, काही नाही. त्याच्यामुळं ना तिला बोलण्यात काहीच अर्थ नाही. ती बोलत राहील उगा आपल्या मायबापाला वाटेल की आपण आलो म्हणूनच भांडणं झाले घरामध्ये, त्याला जीवानं कोसून घेतील. त्याच्यामुळं ना काही म्हणू नको, काही नको. 2 दिवस शांतता ठेव घरामध्ये. मग गेल्याच्या नंतर बघूता आपण. हिनं जर काही जास्त नाटकं केले ना तर मग बघूता. आता काहीच म्हणू नको बघ तू. माय मोह कुठं बंद पडलंय ते हिला भांडायला. मला कुठं रिकाम पण टेकलंय ते मी कामं करते बाई माझं. मी कोणाच्या भरोशावर बसत नाही. पण वाटते ना जीवाला की बाबा घरामध्ये जर नसली अशी तर गोष्ट वेगळी होती. आता घरातच खपायली ना, मग नुसतं व्यवस्थित हा का बरे हा का एवढा शब्द दिला असता तरी माझ्या मायबापाला बरं वाटलं असं, तुमच्या बरं वाटलं असतं. आता हिच्या जीवाला वाटणार नाही का, घरात एवढी ज्यांच्या मान लेख हाय गड्या, एका लेकराची माय हाय गड्या. येरी साधं सुद्धा विचार ना हाली गड्या. मग आपल्या लेकीसोबत कशी वागते की कशी नाही की त्याच्या जीवाला घोर लागणार का. म्हणून मी म्हणून लागले माझं काय बंद पडलंय तिच्याहून ते तेवढं तिचा विचार करायला. मरू द्या, आता तुम्ही म्हणायला तेच खरं आहे. आता काही बोलण्यात अर्थ नाही. गेली तर गेली. आपण आपले मायबाप गेल्याच्या नंतरची काढूता सगळे सोय लावता. बघूता की आता आत्याबाई काय म्हणतात काय नाही, तिच्याकडून बोलतात का आपल्याकडून बोलतात ते सगळं बघणार आहे मी. आत्याबाईनं जर बरोबर वागल्या तर बरं आहे, नाही आत्याबाईला मी म्हणणार हाव. तुम्ही जरी बदलले आत्याबाई तरी मी म्हणणार हाव की तुमच्या लेकीला तुम्ही सुधरवा, नाही तर तिला तिच्या घरी पाठवा म्हणते. लय झालं आता तिचं बी. नको शिला, असा काही चूक करू नको तू. आता त्या बाई सुधरल्या आता सुधरू दे. उगं विनाकारण आपण भांडणं केले आणि बोललो तर त्याला वाटेल मी लेकच चांगली आहे, सुना खराब होता मला भांडायला आता. त्याच्यामुळं कवळं नातं आहे. त्याच्यामुळं ना आता जास्त आपण बडबड करणं बी योग्य नाही, काही नाही. त्याच्या मनानं त्याला जसं योग्य वाटते त्या स्वतःच बघ की आता ते कदरल्या आता शेवंतीला लय कदरल्या आता. राहून म्हणायला आता कव्हा जाते की कव्हा राहते की म्हणून त्याच्या मनात यायले तिने जावावं म्हणून घरातून. त्याच्यामुळं ना त्या बाईला टोकणं रोखणं काहीच कामाचं नाही पडणार. आपल्यालाच महागात पडायचं होय. सगळं चांगलं चाललंय, चालू दे माय, जाऊ दे. विचारपूर्वक राहायचं आपण बी, जास्त हे करायचं नाही, काही नाही. आणि आता जास्त वेळ झालाय बघ, आता उठ तू आणि जाऊन चपात्या वगैरे करून घे. ठीक आहे? हो की चपात्या करते की. पण माझं काय म्हणणं चाललंय या ताई, आपल्या बाबाला इथल्या बी आणि माझ्या बाबाला बी ना चपात्या जमत नाहीत, भाकरी टाकावं लागतात.
टाकता येतात की माझ्या आईला भाकर म्हणजे आवडते, तर मटणासंग भाकरीच करावं लागते तिला. एक काम कर, आज तेरशे रास्त्र्याचंच चपात्या करून घे, 5-6 भाकरी बी टाकते मी. ठीक आहे, मीच भाकरी टाकते, तू तेवढ्याच चपात्या करून घे. हे बाजूला लेकराकडे बघ जाऊन जरा, असं लेकरं कुठं होतं की काय करायला ते की ते भात बीत झाला असेल, म्हणजे भात टाकून शिजला की लगेच त्याला भात एका मोठ्या प्लेटीमध्ये काढ आणि लेकराला ते मटण सुकं झालेलं आपलं पिवळ्या रस्यावालं ते नेऊन लेकराला खाऊ घाल. मी नंतर भाकरी बिकरी टाकते आणि मग सगळं झालं की मी तुला आवाज देते, मग त्याला जेवायला वाढ. हो की ताई, पण मटण शिजलंच कुठं अजून, टाकायचं बाकी राहिलंय की. मी टाकते मटण शिजायला, कुकरला शिजायला काही वेळ लागत नाही. मी हे काय करते, जे नरम पिसाचं आहे ते पहिल्यांदा कुकरला लावते शिजायला. 4-5 शिट्या झाल्या की काढते, पिवळं पाणी मी बाजूला आणि मटण काढून ठेवते बाजूला. तू लेकराला नेऊन खाऊ घाले का साईडला भात लाव, मी तोपर्यंत मटण टाकते. आणि हे मटण याला हळद मीठ लावून थोडंसं साईडला ठेवून देते, दही वगैरे टाकून, तोपर्यंत ते हे होऊन जाते, काय म्हणतात ते मॅग्नेट होऊन जाते. काय म्हणतात नाही मला इंग्लिशचा शब्द येईना ग तेवढा जास्त. अहो ताई, मॅरिनेट नाही मॅरिनेट म्हणतात. आणि भाई ताई, तुम्हाला इंग्लिश जास्त येत नाही है ना? तुम्ही एक काम करा, एक मोबाईलवर ॲप येते डुओलिंगो नावाचा, ते तुम्ही डाउनलोड करा. त्याच्यावर तुम्ही इंग्लिश शिका. रोज जरा जरा 5 मिनिटं जरी दिले ना, तरी तुम्हाला 10 दिवसात फराटेदार इंग्लिश येते बघा. आणि मित्रांनो, तुम्ही पण हा ॲप डाउनलोड करून इंग्लिश शिकू शकतात. इंग्लिशच नाही तर याच्यावरती खूप साऱ्या लँग्वेजेस आहेत, जे तुम्ही घरात बसल्या बसल्या शिकू शकतात. या ॲपचं नाव आहे डुओलिंगो. ते पण फक्त 5 मिनिटं देऊन तुम्ही खूप साऱ्या लँग्वेजेस शिकू शकता. अगं हो ग माझी माय, तू कर चपात्यान हो बाजूला. ठीक आहे ताई. शेतामध्ये काय आहे मग आता, पाणी वगैरे आहे की गिरीला? हो आहे, पाणी वगैरे आहे, शेततळ आहे आपलं, गडी आहे तर ते बघत आहे, सालानं ठेवलेलं आहे त्याला. तर 1,000 त्याला द्यावं लागतात, 1,20,000 अशी द्यावं लागतात. बाकीचं काय उत्पन्न आहे ते आपलं. पण आता उन्हाळ्याचं काय तेवढं नव्हतं, काही नव्हतं, भाजीपाला तेवढा लावला होता. त्याला म्हणलं बापा खाते राह आणि तुला जाऊन इक म्हणलं घरी देत जाय म्हणलं, जे काय लागते काय नाही ते होते. म्हणजे त्याला राहायची सोय नाही काय नाही, कुठं गावाकडे वाटतं, त्याचं गाव दूर आहे. तर ते त्याच्या बायकोला लेकराला घेऊन राहतं इथं, असं आहे. मागं लेकरू ठेवलं होतं गावाकडे नेऊन, त्याची बायको येईना गेली होती. मग आता आली तर हातं सोबत, 2-3 जण हातं सोबत. आणि कसं कुंपण करून घेतलंय ना, ते रोहिलही होती शेताकडं, हरणं बिरणं राहतात ना, तर नुसती फिरत गेली इकडं तिकडं, नुसता तुडवातुडवी करत गेली. मग आता शेत कुंपण करून घेतलं इथून तिथून, त्याच्यामुळं आता त्याला यायला जागा नाही काही नाही. आजूबाजूची लोक राहतात शेतामध्ये, तर काही ते हाकलतात आणि मग ते आपल्या शेताकडे येतात, असं आहे बघा. मग आता चला की एका दिवशी शेताकडे आता जाऊन येऊता तुम्ही हातोपर्यंत. हो जाऊता की, उद्याच्याला नाही तर परवाला जाऊता, आम्हाला जास्त दिवस थांबता येत नाही काही नाही. 1-2 दिवस हाव तर जाऊन येऊता, चक्कर मारूता नाही का? हो की. आणि तुम्ही भाई, तुम्ही बी थांबा बरं, सोबतच जाऊन येऊता, चक्रा बिकरा मारूता तर अशा शेताला. तुम्हाला दाखवतो शेततळ वगैरे, तुम्ही का ते केलं तेव्हा नव्हते ना, तर त्याच्यामुळं बघा. आणि जर असं फिरलं की बरंही वाटते गावाकडं आलं की, नाही का? हो हो, मी पण आहे 2 दिवस अजून, जाऊता की सगळेच जण. बाई, शेवंता दिसेना झाली, कुठं गेली? शेवंता का असेल तिकडून त्या साईडनं असेल बघा, वरांड्यामध्ये कामं होते बाकीचे, ते करत असेल पोहरी सोबत. बरं बरं, बरी हाय की तिनं, मला आली तसं दिसली बी नाही बोलली बी नाही, म्हणून म्हणलं कुठं हाय काय नाही ती. हो बरी आहे तिनं पण. आणि जावई बाहेर देशातच होतं की काय अजून बाई? हो ना बाई, बाहेर देशातच आहेत, आता येणार आहेत म्हणा. तर मग जाणार आहे शेवंता बी. आता कसं किती दिवस आहे, चांगलं वाटत नाही ना, आता नव्हतं कोणी म्हणून तिला ठेवून घेतलं होतं. तर आता जाणार आहे तिनं पण. कसं आता घरी तिला बी लागते, सासू सासरे गावाकडं होतं, तर म्हणून लागले ये म्हणून लागले. पण मग ते आई म्हणली तिकडं, म्हणली ते गावाकडं लाईट वगैरे राहत नाही म्हणली, आणि चिंकीची बी सोय होत नाही काय नाही म्हणली तिथं म्हणली. त्याच्यामुळं मग म्हणली आई मी एकटी घरी राहत नाही म्हणली, मी माझ्या आता त्यांनी बी नाहीत काय नाहीत म्हणली, माणूस लागते म्हणली कोण ना कोणतरी घरी म्हणली. म्हणून मी म्हणलं माय मग इकडेच ये म्हणलं, तू माझ्या इथं म्हणलं, इथं पोरीसोबत राहते, खाते पिते, चांगलं राहते, काय टेन्शन नाही आता पहिल्यासारखं. बरं बरं, असं आहे का? भगार तोंडाची कुठली की, इथं तिला त्या दिवशी सांगितलं बरं की घरी पाहुणे येणार होतं, जरा चांगलं व्यवस्थित राहा म्हणून. हिच्या अंगातले नखरे संपतच नाहीत. आली तर येऊन जरासं बोलावतं असतं तिनं, लोक काय म्हणतील माझ्याबद्दल. हां, जराशी लाज ठेवली नाही गधिडीनं, माझी इज्जत काढायली कुठं गेलं तिथं. काही वाटना झाले, आले असे 2 शब्द बोलले असे तर बरं वाटलं नसतं का? ह्याला बी काय बोलू आता, ह्याला काय सांगू हिची नाटकं.
काय झालं बाई, काय बोलायला आवाज नाही आला हो मला. मी म्हणलं ते लसूण तरी सोलावं म्हणलं बसल्या बसल्या, नाही का. हो बाई, जाऊन आणू का मी. नाही, पोरी आणतात की. शेवंता, ए शेवंता. बाई जाऊन आणू का मी, आवाज जाईना हाले वाटतं पोरीला. नाही नाही, आवाज देते. शेवंता. काय झालं आता बाई. अगं काही नाही, मी म्हणलं शेवंता कुठं गेली म्हणलं, ते लसूण सोलायचा होता म्हणलं आणून देईल तिनं. आई, शेवंता ताई मला दिसल्या नाही. मी आताच ताईला म्हणू लागले मी ना ताईला की शेवंता ताई दिसल्या का म्हणून. तर ते कुठं दिसेना आल्या का घरामध्ये, कुठं बाहेर गेलात काय त्याच्या मैत्रिणीच्या इकडं. काय आहे की ग, म्हणू लागली मला त्या हिच्या इथं जायचंय म्हणली, राधिकाच्या इथं. तर गेली असेल, काय सांगता येत नाही बाई. जाऊ दे, मला लसणाचे 2-3 गाठी आणून दे, मी सोलतो बसून इथं. दुसरं काय काम असेल बसल्या बसल्या करायचं तर आम्ही करतो बसून, मला आणून दे माय. बरं बरं, आणून देते तुम्हाला मी. लसणाचे तेवढे सोला, काय बाकीचं सगळं आम्ही करायलो. मसाला तर मिक्सरलाच करायचा आहे, बाकीचं करतो आम्ही बसल्या बसल्या, तेवढं काही हे नाही. शीला बाई, मी चपात्या करते ग. हां, भाकरी टाकायची असेल तर भाकरी बी टाकून घेते. तुम्ही करा भाज्या बिज्या, आणि परत ते भात बी टाकावं लागेल लेकरायसाठी, ते बी टाक. मी करते चपात्या आणि भाकरी बसल्या बसल्या, नाही का. आता खा केली की च्या हाताचं. नाही व बाई, तसं नाही म्हणलं, करून देते जरासं, कसं त्याला बी थोडंसं हे होते ना. आता सगळेजण हवा आपण तर जराशी मदत करावं म्हणलं पोहरीला. काय हाय मदत करायची, करतात दोघीकडून. आणि हाय की शेवंता बी आहे, लागलंच तर मी बी जाते काम करायला, तुम्ही बसा तोपर्यंत इथं. काही गरज नाही कोणाला काही करायची. अर्धा स्वयंपाक झाला, अर्धा बाकी हा. आम्हाला काही वेळ लागत नाही. आता भाज्या मटण बिटन शिजत आले, आणि आता तुम्ही लसूण तेवढा सोलत बसा इथं. तिघीजणी बोलत बोलत ते तिकडे बसते तर तुम्ही इथं बसा, आम्ही करतो काम. तेवढं काय टेन्शन घ्यायला, एवढं वय निघून गेले की काम करता करता. आता बसा जरासा आराम करा. बरं गे माय, जाय कर. बाई पोरी आता बोलू देईन. आता जाय, लसणाचे गाठी आणून दे मला, आम्ही सोलतो बसून. हो आणते. पाऊस पडल्यामुळं मस्त थंडगार वातावरण झाले, हवेशीर छान वाटायले. चहा पीत पीत बसायला किती छान वाटते. खाली बरत राहते मी, बसत राहते जाऊ जाऊ. कहाला रस खायला येवा, आपल्या घरी का आंबे भेटत नाहीत की काय. हां, स्वतःच्या स्वतः घरी राहून रसपोळ्या करून खावा ना, एवढा कहाला जोर असाव दुसऱ्याच्या इथे येऊन रसपोळ्या खायला. शहाणपणानं दुसऱ्याच्या घरी दारी हिंडायचं, नाचायचं जाऊन. आपापल्या घरी मराव, लेकीला बोलवून घेवावं आपापल्या घरी. त्याला काय राहिले, मायबापाच्या इथलं नको म्हणतात संपू, इथं येऊन सगळं संपवायचं बघायला. आता गधड्या कुठल्या की मी मायबापाच्या इथे येऊन राहायला, आता बोलायला शहाणपणानं कुठलं की यायला लय नाटकं सुचतात. शेवंते, शेवंते इथं काय करायली तू. दिसना झाले का चहा प्यायले ते. अगं थोबड वाशे, जरा व्यवस्थित बोल की, विचारायले की माणूस. तू कशी विचारायलीस मग मला, शेवंते शेवंते काय करायलीस इथं म्हणून. विचारायचं ना व्यवस्थित, शेवंता काय करायली इथं. तुला एवढं विचारता येत नाही का. अगं विचारलं म्हणून काय झालं ग. हा, आणि तू हा काय नारा चालू आहे ग. हा, घरामध्ये पाहुणे रावणे आले तर हा जरासं खाली यायचं, बोलायचं सगळ्याला. सगळ्या बाहायच्या आल्या ता, कुठं गेल्यात म्हणून, कुठं गेली म्हणून शेवंता दिसना झाली घरामध्ये. हा, सगळ्याला माहीत आहे ना त्या दोघीला बी, म्या इनीला बी, की शेवंता इथं आहे म्हणून. हा, असे काय नाटकं चालू होतं. आता त्याला सांगावं लागलं बाहेर गेली म्हणून शेवंता. हा, कामून तोंडावर पाडायलीस मला तू. जराशी तरी इज्जत ठेव की मही. जरा 2 शब्द बोललं तर अंगाचं काय काय अंग झिजणार नाही, काय नाही तू. हा, असं कामून करायलीस तू. हा, किती कसं करू तुझं मी. मला कामून एवढं टेन्शन द्यायली ग तू शेवंते. हा, तुला कसं बोलू, काय करू मी तुझं. हा, सगळ्याच्या देखत मी इज्जतीचा कचरा करून टाकायली तू. तुझ्या बापाला सांगू का तुझं नाव. हा, लय झालं, तू तुझ्या नवऱ्याच्या इथे जाणार हस ना, मग आता कामून टेन्शन द्यायली तू जायच्या आधी. हा, एवढा तमाशा कामून करायली घरामध्ये तू. काय तमाशा केला मी. हा, काय तमाशा केला विनाकारण मोह नाव बदनाम करायलीस तू. तुला 4 दिवस राहिलेलं सण होईना झाले. तुला लय तुझ्या सुनाच्या इकडचे जवळचे झाले का. लेकी संग अशी वागायलीस तू. तुला तेवढं कळना झालंय कसं बोलायलीस तू मला. तू ही माय भसकी. हा, सगळ्याच्या देखत इज्जत काढायलीस तू. काढायलीस का मी काढायलो तुम्हाला सांग बरं. मी तर कोणाच्या मधात नाही आधात नाही, येऊन आपल्या साईडला बसले, त्याच्यामध्ये बी तुम्हाला येऊन भांडायलीस. हा,
तू घरातले कामं कर, मला काय घेणं देणं नाही ते त्याच्याशी. कोण रसपोळ्या खायला आले का काय करायला आले, मला काही घेणं देणं नाही. तू बोलवलीस तू कर, त्याला कर म्हणाव, त्याच्या दोन्ही लेकीला कर म्हणाव. मी कामून करू त्याचं काम? तू कोणाच्या देखत बदनामी केली ग मी? हा, सगळ्याच्या देखत मला बोलायलीस म्हणायलीस तू. मी तू कोणी हाय काय इथं ऐकायला? एवढं लगे मला बोलून दाखवायलीस, मायला टच बोलायलीस. तुला हे शिकवण दिली का ग मी? हा, तुला असं बोलायचं काय तमीज राहिली की नाही? माणसाला कसं बोलावं काय नाही पुढच्या माणसाला. तू का मला कचरा समजलीस की काय? हा, फडफड काही बोलत राहिलीस तू मला. तुला काय करू की काय कळना झालं आता गड्या मला. माझं लय डोकं पिकवलं बघ शेवंती तू माझं. मला ना असं वैताग आणू नको, अटॅकनं मरून जायची हो बघ मी. अरे बाई इकडं आहेत आता? हो बाई मी वरी आले. मला वाटलं शेवंताला एकदा वरी बघाव काय की, तर तिनं वरी चहा पीत बसली होती. तिला म्हणलं अगं म्हणलं बाई आल्या म्हणलं बोलाव की नाही ग, म्हणलं यावं की नाही खाली. तर म्हणली आई मला वाटलं की तुम्ही मोठे मोठे बोलायले आणि मी काय मधामधात करू म्हणून मी इकडं साईडला येऊन बसले म्हणली आई. तिनं बराच वेळची बसली वाटतं. ते राधिका आली होती म्हणलं ना, ती खालची पोरगी बाजूची आहे. तर तिनं आली निघून इकडंच गेली. आता हे बाहेरच्या शिड्या हात आहे केव्हा येऊन बसली मलाच माहीत नाही. मी तिच्यासाठीच आले होते बघायला. बरं बाई शेवंता ताई बरी हास की तू? हो मामी बरी आहे मी. तुम्ही कशा आहात? आम्ही बरे हाव ग. मी म्हणलं ताई कुठे गेली? शेवंता ताई दिसना झाली म्हणलं, आणि बाई दिसना गेल्या. मग मी म्हणलं माय चला ताई म्हणलं वरी जाऊन बसुता बाई म्हणलं जरासं हवेला. पोरी स्वयंपाक करू लागल्या. आता तू इकडे दिसली बघ बाई. हाता इथंच वरी भेटल्या आम्हाला. बरी आहे की तब्येत वगैरे बाई? हो ना मामी आहे चांगली मी. बरं बाई. मग बाई काय चाललंय अजून? मामी काय नाही आहे बरं. अगं उठ ना ग शेवंती, हात जोड ना ग. पडना पाया मी. ते नाटकं करू नको बघा. तुला सर्व सांगायले मी सासूचे पाया पडत नाही. याच्या पडल काय? बाई चला खाली जाऊ ता. बाई खाली नुसती गरमी होऊ लागली म्हणलं वरी हवेला जरासं येऊन बसुता की इथं. वरी बसता का मग? हो की आता खाली कसं स्वयंपाकाचं आहे तर ते गरम वातावरण झाले, अशी गरम वाफ लागायली. वरी बसता ते थोड्या वेळ नाही का, पोरी करून घ्यायला स्वयंपाक. शेवंता का आहे? बाई जाय बरं खाली जाय, चटाई तरी घेऊन ये, नाही तर 2-3 खुर्च्या तरी घेऊन ये. माय बसता येते, बसतील बाया. बाई चटाईची गरज नाही व आणि खुर्च्याची गरज नाही. आम्ही बसतो की असंच. कुठे इथं मळ लागायला आपला. पाऊस पडले निर्मळ जागा झाली, बसता येतं इथं. हा काय गरज नाही. माझ्या शेवंता नको जाऊ, राहू दे. बस बाई तू तुझा चहा पीत, आम्ही बसतो असंच. मला कुठं जोर आलाय तुला चटई आणून टाकायला? बस नाही तर तशीच उभी राहा. मग काय घेणं देणं आहे. मी माहिती तर नंतर कस्टडी काढते. आता लय झालं तिचं. मला तिच्या देखत म्हणते चटई आण, खुर्च्या आण, हेच आण तेच आण. याची का नोकर बसली की काय? तिच्या बापाला सांग म्हणा त्या शिलीच्या आणि मिनीच्या आणून देतात दोघीचे नवरी. हो बाई काही गरज नाही चटईची बी आणि खुर्ची बी. आम्ही असंच बसतो. थोड्या वेळ बसवता होते स्वयंपाक, मग खालीच बोलवतात पोरी. बसा तोपर्यंत असंच. बाई असं कसं बसतावं, जाऊन मीच आणते थांबा. अहो बाई खरंच काही गरज नाही. कशाला परेशान व्हायला तुम्ही? उद्या काय माती लागणार काय ना. आम्ही गावाकडे मातीमध्ये बी तर खाली वट्ट्यावर कुठे जाऊन बसतो. इथं तर सिमेंटचं आहे की, आणि पाऊस पडल्यामुळे ते सगळी धूळ उडून गेली. काही होत नाही, बसतो आम्ही. काही काळजी करू नका. हो बाई बरं ठीक आहे मग बसा इथं. मी तुमच्यासाठी चहा करून आणू का? नका व बाई, आता चहा का आता संध्याकाळ होत आली. सांच्या पायचं कुठे चहा आता आलं तेव्हा पिला होता. आता काही गरज नाही. आता जेवायला जमते ना. कसं गावाकडे आम्ही लवकर जेवतो ना, मग लवकर झोपा येतात. आता सकाळी लई लवकर निघलो होतो, त्याच्यामुळं कसं आता काही चहा वगैरे करू नका. जेवण वगैरे करून आराम करता येते नाही का? बरं ठीक आहे बाई. मग बसा. बाई फोन आणलाय का तुम्ही? बरी